नमस्कार बालमित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत ससा आणि कासव यांची गोष्ट. एकदा एक सुंदर जंगल होतं. त्या जंगलात खूप सारी झाडं, फुलं आणि पक्षी होते. तिथे दोन मित्र राहायचे. एक वेगवान ससा आणि एक शांत हळू कासव. ससा खूप चपळ होता. त्याच्या वेगाने सगळ्यांनाच गर्व वाटायचा. तो खूप आनंदी आणि थोडासा घमंडी होता. मी किती वेगात धावू शकतो, माझ्याशी स्पर्धा करायला कुणीच नाही. ससा नेहमी आपल्या मित्रांना, विशेषतः कासवाला चिडवत असे. कासव खूप शांत आणि संयमी होता. तो आपल्याच कामात मग्न असायचा. अरे कासवा, तू इतका धीमा आहेस, तुला एक साधं झाड पार करायला किती वेळ लागतो? कासव हसत होता, पण त्याने ठरवलं की आता सशाला धडा शिकवायचा. अरे सश्या, मला तुझं बोलणं मान्य आहे, पण चल आपण शर्यत लावूया, बघू कोण जिंकतो. हे ऐकून ससा खूप हसला. ससा, कासवा, तुला शर्यत लावायची आहे माझ्याशी? हा हा, चल लावूया, पण मी नक्की जिंकणार. शर्यत सुरू करण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी जमले. हरिण, हत्ती, माकड आणि पक्षीही आले. सगळेजण फार उत्सुक होते. उंदीर आला आणि म्हणाला, तर मग तयार आहात का? 1, 2, 3, जा. ससा झपाट्याने पुढे निघाला. तो इतका वेगवान होता की काही वेळातच कासव त्याला दिसेनासा झाला. जंगलातील सगळे प्राणी सशाच्या वेगाने आश्चर्यचकित झाले. पण कासव आपले शांतपणे चालत राहिले. तो थांबत नव्हता. सावकाश पण ठरलेल्या मार्गावर चालत राहिला. अरे, मी तर खूप पुढे आलोय. कासव तर अजूनही लांब आहे. मी आता थोडा विश्रांती घेतो. ससा एका मोठ्या झाडाखाली आरामात झोपला. त्याला खात्री होती की शर्यत तो नक्की जिंकणार. पण मुलांनो, कासव थांबला नाही. तो सातत्याने चालत राहिला. एक एक पाऊल पुढे टाकत राहिला. मी हळूहळू चालतोय, पण मी थांबत नाही. मला माहीत आहे की मी शर्यत पूर्ण करेन. ससा गाढ झोपला होता, पण अचानक तो जागा झाला. हो, मी किती वेळ झाला झोपलो होतो. आता मला शर्यत पूर्ण करायला हवी. ससा वेगाने पुढे धावला. पण जेव्हा तो शर्यत संपण्याच्या जागी पोहोचला, तेव्हा त्याला पाहून धक्काच बसला. कासव तर अगोदर शर्यत संपून पुढे गेला होता. सर्व प्राणी आनंदाने ओरडायला लागले, कासव जिंकलं, कासव जिंकलं. ससा तर फारच शर्मिंदा झाला. खरंच मी इतका वेगवान असूनही हरलो, कारण मी गर्व केला आणि सावधगिरी बाळगली नाही. कासव हसला आणि म्हणाला, ससा, मी हळूहळू पण सतत पुढे जात राहिलो, त्यामुळे मी जिंकलो. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? सावकाश आणि सातत्य हेच यश आहे.